वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे फळबागांचं मोठं नुकसान। चिखली शेत शिवारामध्ये असलेल्या आंबा बागेला वादळी वाऱ्याचा तडाखा। अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यामध्ये कलिंगड, गहू आणि कांदा पिकांना गारपिटीचा फटका। खासदार निलेश लंकेंनी ढवळपुरीमध्ये नुकसानाची केली पाहणी। मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहून शेतकऱ्यांना किमान 50,000ची तात्काळ मदतीची मागणी करणार, लंकेंचं आश्वासन। सोलापूरच्या सांगोल्यामध्ये राजोरीमध्ये अवकाळी आणि गारपिटीचा द्राक्ष बागांना फटका। आमदार बाबासाहेब देशमुख यांच्याकडून पाहणी करत नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश। सांगली जिल्ह्यातील भिवघाटमध्ये द्राक्षासह सर्वच पिकांच्या पंचनाम्याला सुरुवात। तहसीलदार, तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून नुकसान झालेल्या शेतपिकाची पाहणी। सरकारनं निकष बदलून द्राक्ष बागायतदारांना मदत करण्याची मागणी। अकोल्यातल्या पातूर तालुक्यामधील मळसूर गावामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, त्यामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान। वादळी वाऱ्यामुळे पपई पिकाला मोठा फटका, कांदा पिकाचंही मोठं नुकसान। सांगलीच्या भिवघाटमध्ये बेदाणा शेडही गारपिटीच्या तडाख्यात सापडलं। पावसानं द्राक्षांसोबतच बेदाणे देखील भिजून कुजायला लागले, त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला। धाराशिवमध्ये गारपीट आणि अवकाळी पावसामुळे केळीच्या बागा उद्ध्वस्त। युद्धजन्य परिस्थिती आणि अवकाळी पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक फटका। अवकाळी पावसाचा नाशिकच्या मालेगाव परिसरामध्ये जोरदार तडाखा। गहू आणि कांदा पिकांचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांची तात्काळ पंचनाम्याची मागणी। धुळ्याच्या साक्री तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान। पेरेसपूर, कावठे आणि अष्टानेसह बहुसंख्य क्षेत्रामध्ये गहू आणि मका पीक जमीनदोस्त, त्यामुळे शेतकरी हवालदिल। सांगली जिल्ह्यातील भिवघाट जवळच्या गावामध्ये 1.5 तास गारपिटीचा द्राक्ष बागांना फटका। द्राक्षांचे घड फुटून कुजू लागले, काही भागामध्ये द्राक्षांच्या बागा कोलमडल्या। नुकसान भरपाई देण्याची द्राक्ष उत्पादक शेतकरी विठ्ठल कापसे यांची मागणी। बुलढाणा जिल्ह्यामध्ये काल वादळी वाऱ्यासह पाऊस। अवकाळी पावसामुळे संग्रामपूर तालुक्यातील अनेक गावातील शेतीचं नुकसान। कांदा आणि गव्हाच्या पिकाला फटका। शासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी। रब्बी हंगामातील प्रमुख पीक असलेल्या गहू पिकाला अवकाळीचा फटका। काढणीला आलेला गहू भुईसपाट, भिजलेल्या गव्हाचं करायचं काय, शेतकऱ्यांना सवाल। पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी। बीडच्या केस तालुक्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा, गहू, ज्वारी या काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान, तर शेतातील भाजीपाल्यालाही फटका, शेतकरी हवालदिल। बीडच्या कोरडेवाडी आणि काशीदवाडी भागामध्ये गारपिटीनंतर गारांचा खच, तर गारपिटीमुळे गहू, ज्वारी, आंबा आणि भाजीपाल्याचं नुकसान। कॅप्टन खरातचे अत्याचाराचे 100पेक्षा अधिक व्हिडिओ असल्याची माहिती। शिर्डी प्रकरणातील आरोपी नीरज जाधवनं हे व्हिडिओ काढल्याचा संशय। व्हिडिओतून तांत्रिक विधीच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण केलं जात असल्याची माहिती। शिर्डीमध्ये अशोक खरातच्या पत्नीच्या नावे आणखी एक मालमत्ता। पानमळा परिसरामध्ये बायकोच्या नावे 30 गुंठे जमीन, 4 ते 5 कोटींच्या वर जमिनीचं बाजार मूल्य। अशोक खरात प्रकरणामध्ये ज्या राजकीय लोकांची नावं जोडली गेली आहेत त्यांच्यावर राष्ट्रवादी म्हणून योग्य कारवाई केली जाईल, राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांचं मोठं वक्तव्य। रुपाली चाकणकर तंत्रवंत करत होत्या, तर तंत्रवंत्रासाठी आपली अनामिकाही कापली। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप, तर खरात आणि चाकणकर यांचे आर्थिक संबंध, अंधारेंचा दावा। चाकणकरांना तातडीनं अटक करून समोरासमोर चौकशी करा, तर चाकणकरांची नार्को टेस्टही झाली पाहिजे, ठाकरेंच्या शिवसेनेच्या अंधारेंची मागणी। अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करा, राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंची मागणी। चाकणकरांनी खरातला वाचवण्यासाठी पत्र लिहिलं, रुपाली ठोंबरेंचा आरोप, तर राष्ट्रवादीतून चाकणकर यांना काढण्याची मागणी। अशोक खरात सोबत अनेक नेत्यांचे फोटो, माझ्याकडे सर्व नावं आहेत, लवकरच जाहीर करू, खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या सहयोग सोसायटी परिसरामध्ये जादूटोण्याचा प्रकार। देवगिरी बंगल्यावरही भोंदूबाबाच्या माध्यमातून जादूटोण्याचा प्रकार। रोहित पवारांची सोशल मीडियावर पोस्ट। नाशिकच्या भोंदूबाबाला राजकीय सुपारी देणारा राक्षस कोण, रोहित पवारांचा सवाल।
भोंदूबाबाला दैवत मानणं, त्याची तुलना विठ्ठलाशी करणं हा पांडुरंगासह वारकऱ्यांचा अपमान. नाव न घेता अमोल मिटकरींची रुपाली चाकणकरांवर टीका. भोंदूबाबाचे पाय धुणं हे अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा प्रकार. रुपाली चाकणकरांवर अंबादास दानवेंची टीका. महिलांचे प्रश्न सोडवायचं सोडून महिला आयोगाच्या अध्यक्ष पाय धुत असतील तर करायचं काय, दानवेंचा सवाल. अशोक खरात प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी 15 दिवसांपासून अत्यंत गुप्तपणे कारवाई सुरू करून साफसफाईला सुरुवात केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कौतुकाला पात्र. खासदार संजय राऊतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक. भोंदूबाबा अशोक खरात याचे सर्व पक्षीय नेत्यांसोबतचे फोटो समोर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दीपक केसरकर, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबतचा फोटो समोर. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांचाही भोंदूबाबा अशोक खरात यांच्यासोबतचा फोटो समोर. आणखी कोणत्या नेत्यांचे फोटो समोर येतात ते पाहावं लागेल. अशोक खरात प्रकरणामध्ये एसआयटीकडून डिजिटल आणि फॉरेन्सिकच्या आधारे तपासाला सुरुवात. फोन कॉल तपासण्यासह तांत्रिक पुरावे गोळा करण्याचं काम सुरू. भोंदू अशोक खरात प्रकरणी सीबीआय चौकशी करा, ईडी चौकशीही करून कठोर कारवाई करा. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांची मागणी. जळगावमध्ये अशोक खरात विरोधामध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक. खरातवर कठोर कारवाई करण्याची मागणी तर रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची केली मागणी. साताऱ्यामध्ये भाजपचं ऑपरेशन लोटस यशस्वी. जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा. शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान. तर उपाध्यक्षपदी राजू भोसले विराजमान. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीमध्ये घोडेबाजार. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंकडून 9 सदस्यांचा 18 कोटींमध्ये सौदा. जिल्हा परिषदेचे सदस्य संजय निकम यांचा आरोप. रायगडच्या महाडमधील चौदार तळ्याच्या सुशोभीकरणाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन. शासनाकडून कोट्यवधींचा निधी मंजूर. तर चौदार तळे सत्याग्रहाचं हे 100वे वर्ष असून वर्षभर जन्मशताब्दी वर्ष साजरं करू, अशी मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. साताऱ्यात मंत्री जयकुमार गोरे आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची गळाभेट. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर गळाभेट. संख्याबळ असूनही राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा पराभव. चौदार तळ सौंदर्यीकरणासाठी शासनाकडून मिळालेल्या 55 कोटी रुपयांच्या निधीवरून श्रेयवाद. सुनील तटकरेंकडून निधीसाठी मंत्री शिरसाट यांना पत्र देतानाचा फोटो पोस्ट. तर गोगावलेंनी यासाठी पाठपुरावा केल्याचं मंत्री शिरसाट यांचं विधान. राज ठाकरेंनी कालच्या भाषणामध्ये मांडलेला कर्जाचा मुद्दा अपुऱ्या माहितीच्या आधारावर. त्यामुळे त्यांनी अपुऱ्या माहितीवर आकड्यांचा खेळ थांबवावा. नवनाथ बन यांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर. तर कर्ज नव्हे विकासासाठीही गुंतवणूक असल्याचीही प्रतिक्रिया. राज ठाकरेंच्या टीकेला भाजप नेते केशव उपाध्यायांचं उत्तर. विकासाची ब्लूप्रिंट दाखवणाऱ्या राज ठाकरेंचा प्रत्येक मोठ्या प्रकल्पाला विरोध. जनता गंभीर झाली तर त्यांच्या भाषणाला कोण येणार, उपाध्यायांचा राज ठाकरेंना सवाल. नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये रामकाल पथला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणावर तोड कारवाई. परिसरातील लहान दुकानं आणि हॉटेल्स आणि जुन्या बांधकामांवर बुलडोजर. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं विविध विकास कामं. पुण्यातल्या बाणेर परिसरामध्ये हळदीच्या पाकिटांमधून गांजाची विक्री. महापालिकेच्या जलतरण तलावाजवळ सापळा रचून पोलिसांकडून दोघांना अटक. अभिषेक बोरसे आणि अक्षय बोरसे या 2 आरोपींकडून 16 किलो गांजा जप्त. भंडाऱ्यामध्ये अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अश्लील फोटो आणि व्हिडिओ केले व्हायरल. शेजारी राहणाऱ्या तरुणाचं कृत्य. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी तरुणाला ठोकल्या बेड्या. लोखंडी विळ्यानं पोटावर आणि मानेवर वार करून कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या. जळगावच्या निमखेडमधील घटना. हत्येनंतर आरोपी पती नितीन सोनावणे स्वतःहून पोलीस ठाण्यामध्ये हजर. गुन्हा दाखल. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दौंडच्या पाटसमध्ये एसटी बसला अपघात. अक्कलकोटवरून पुण्याकडे जात होती बस. अपघातामध्ये काही प्रवासी किरकोळ जखमी. सुदैवानं मोठी दुर्घटना टळली. बीडमधल्या परळीतील विद्यानगर आग प्रकरण. मुलानंच मित्राच्या मदतीनं राहत्या घराला डिझेल टाकून लावली आग. राहुल टाक याच्यासह मित्राविरोधात गुन्हा दाखल. घराला आग का लावली याचा तपास सुरू.
मुंबईतील पाणी टंचाई विरोधात मालाडमध्ये मनसेचं आंदोलन. मालाडमधील आप्पापाडा परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणी टंचाई. आक्रमक मनसे कार्यकर्त्यांनी महापालिकेचं गेट केलं बंद. कोल्हापूर महापालिकेची पाणीपट्टी थकीत. सिंचन विभागाकडून पाणीपुरवठा खंडित. सिंचन विभागाचे महापालिकेकडे 152 कोटी थकीत, तर सिंचन विभागाकडे महापालिकेचे 10.5 कोटी देय. अक्कलकोटमध्ये आज स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा. स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी राज्यभरातून हजारो भाविक अक्कलकोटमध्ये दाखल, तर दर्शनासाठी मंदिर तब्बल 22 तास खुलं राहणार. पुण्याच्या पाषाण भागामध्ये 3 कोटी रुपये खर्चून L&T कडून बांधून घेतलेल्या पाण्याच्या टाकीला गळती. त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी. वारंवार तक्रारीनंतरही महापालिकेचं दुर्लक्ष. त्यामुळे भीषण पाणी टंचाई. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पिंपळगावच्या लक्ष्मी यात्रेमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन. बैलगाडा शर्यतीमध्ये जिल्ह्यातून तब्बल 58 बैलजोड्यांचा सहभाग. प्रत्येक सेकंदाला थरार दाखवणाऱ्या या स्पर्धेमध्ये तरुणांचा प्रचंड उत्साह. 300 मीटर अंतर कमीत कमी सेकंदांमध्ये पार करणारी बैलजोडी विजयी. कोल्हापूरमध्ये पिंपळगावच्या लक्ष्मी यात्रेमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार. गुणाजी धडाम यांची बैलजोडी ठरली विजयी. 16 सेकंद 34 पॉईंटमध्ये शर्यत पूर्ण केली. 15 बैलजोडींचा मानधन देऊन गौरव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.